नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण ही एक अशी कला आहे जी आपल्याला AI कडून अगदी अचूक आणि हवी तशी उत्तरे मिळवून देऊ शकते. चला तर मग बघूया ही कला नक्की आहे तरी काय. असं होतं का कधी की चॅट जीपीटी सारख्या AI टूल्सना काहीतरी विचारलंय आणि उत्तर काहीतरीच वेगळं आलंय, म्हणजे कधी अपुरं तर कधी अगदीच चुकीचं. ही ना अगदी कॉमन गोष्ट आहे, पण यावर एक सोपा उपाय आहे. तर ह्या सगळ्या समस्येचं मूळ आहे प्रॉम्प्ट. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय? सोपं आहे. आपण एआयला जे काही लिहितो, मग तो प्रश्न असेल किंवा एखादी सूचना, त्यालाच प्रॉम्प्ट म्हणतात. आणि गंमत अशी आहे की हा प्रॉम्प्ट जितका स्पष्ट आणि नेमका असेल ना, तितकंच भारी उत्तर मिळतं. हे गणित अगदी सरळ आहे. बघा, आपलं इनपुट तो आपला प्रॉम्प्ट आणि AIचा आउटपुट म्हणजे आपलं उत्तर. त्यामुळे जर आपल्याला एक जबरदस्त आउटपुट हवा असेल तर आपल्याला आपल्या इनपुटवर म्हणजेच प्रॉम्प्टवर लक्ष द्यायलाच हवं. बरं, आता बघूया की एका चांगल्या प्रॉम्प्टने नेमका काय फरक पडतो. खरं सांगायचं तर एक साधासुधा प्रश्न आणि एक विचारपूर्वक लिहिलेला प्रश्न यांच्या उत्तरामध्ये चक्क जमीन आसमानाचा फरक असतो. हे उदाहरण बघा. डावीकडे एक साधा प्रश्न आहे, AI म्हणजे काय, यावर एक सामान्य उत्तर मिळेल. पण आता उजवीकडचा प्रॉम्प्ट बघा. इथे आपण कितीतरी जास्त माहिती दिली आहे. AI म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे आणि खास करून VLSI किंवा चिप डिझाईनमधले उपयोग, तेही फक्त 10 ओळीत आणि मराठीत. साहजिकच यातून जे उत्तर येईल ते कितीतरी जास्त कामाचं असेल, नाही का? आता हे बघा, डावीकडे एक वीक प्रॉम्प्ट आहे, VLSI सांग. आता यावर AI बिचारा काय सांगणार? पण उजवीकडचा स्ट्रॉंग प्रॉम्प्ट बघा. VLSI म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन्स, टूल्स आणि करिअर स्कोप 10 मुद्द्यात मराठीत सांगा. यात किती स्पष्टता आहे. यातून जे उत्तर मिळेल ते एकदम मुद्देसूद आणि माहितीपूर्ण असेल. तर या सगळ्यातून एक गोष्ट तर पक्की आहे. आपला प्रॉम्प्ट जितका जास्त स्पष्ट आणि डिटेलमध्ये असेल तितकंच चांगलं उत्तर मिळणार. हा नियम एकदम पक्का लक्षात ठेवा. अच्छा, तर प्रॉम्प्ट म्हणजे फक्त प्रश्न विचारणं असं नाहीये. आपण AI कडून नेमकं काय काम करून घेतोय यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. चला बघूया हे प्रकार नेमके कोणते आहेत. तर साधारणपणे ना प्रॉम्प्टचे 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे क्वेश्चन प्रॉम्प्ट, म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारणं, जसं की सेमीकंडक्टर म्हणजे काय. दुसरा आहे इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्ट, म्हणजे काहीतरी करायला सांगणं, उदाहरण LED फॅब्रिकेशन स्टेप्स मराठीत लिही. तिसरा क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट, ज्यात आपण काहीतरी नवीन बनवायला सांगतो, जसं की YouTubeसाठी लोगो तयार कर. आणि चौथा आहे डेटा किंवा टास्क प्रॉम्प्ट, म्हणजे एखादं स्पेसिफिक काम देणं, जसं की या मजकुराचा सारांश कर. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. एक यशस्वी, अगदी परफेक्ट प्रॉम्प्ट लिहायचा तरी कसा? काळजी नसावी, त्यासाठी एक एकदम सोपी रेसिपी आहे जी आपण आता बघणार आहोत. हा आहे तो गोल्डन रूल. लक्षात ठेवा, क्लिअर प्लस स्पेसिफिक प्लस कॉन्टेक्स्ट, म्हणजे आपला प्रॉम्प्ट स्पष्ट, नेमका आणि संदर्भासहित असावा. या 3 गोष्टी एकत्र आल्या की समजा आपल्याला बेस्ट उत्तर मिळालंच. तर ही आहे ती 5 स्टेप मेथड. स्टेप 1, आपला उद्देश म्हणजे गोल स्पष्ट सांगा. स्टेप 2, त्याला थोडा संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट द्या. स्टेप 3, उत्तर कसं हवंय म्हणजे फॉर्मॅट सांगा, पॉइंट्समध्ये, टेबलमध्ये की पॅराग्राफमध्ये. स्टेप 4, भाषा आणि उत्तराची लांबी सांगा. आणि शेवटची 5वी स्टेप, जी ऑप्शनल आहे पण खूप उपयोगी आहे, AIला समजायला सोपं जावं म्हणून एक उदाहरण द्या. आणि हे बघा, हा एक रेडी टू यूज प्रॉम्प्ट टेम्पलेट आहे. यात फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. विषय काय, कोणासाठी माहिती हवी, कोणती भाषा, कोणता फॉर्मॅट आणि लांबी, सगळं काही. याने तर प्रॉम्प्ट लिहिणं अगदी सोपं होऊन जाईल. चला तर मग आता ही सगळी थिअरी प्रॅक्टिसमध्ये आणूया. खास करून चिप डिझाईनच्या क्षेत्रासाठी काही जबरदस्त प्रॉम्प्ट्सची उदाहरणं बघूया. समजा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर हा प्रॉम्प्ट बघा. इथे आपण किती स्पष्टपणे सांगितलंय. विषय आहे CMOS फॅब्रिकेशन स्टेप्स, लेव्हल आहे बिगिनरसाठी, फॉर्मॅट आहे स्टेप बाय स्टेप आणि भाषा आहे मराठी. यातून जे उत्तर मिळेल ते नवीन शिकणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट असेल. आता एखादी टेक्निकल अडचण आली तर हा प्रॉम्प्ट बघा. इथे आपण रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा सेमीकंडक्टर डिफेक्ट डिटेक्शनमधला उपयोग विचारलाय, पण नुसता उपयोग नाही तर डायग्राम आणि उदाहरणांसोबत. यामुळे किचकट विषयसुद्धा एकदम सोपा होऊन जातो. कोडिंगसाठी तर AI खूपच भारी आहे. हा प्रॉम्प्ट बघा. इथे आपण फक्त RC सर्किट सिम्युलेशनसाठी पायथन कोड लिहायला नाही सांगितलंय, तर तो कोड काम कसा करतो आणि त्याचा आउटपुट काय येईल हे सुद्धा एक्सप्लेन करायला सांगितलंय. म्हणजे कोड पण मिळाला आणि शिकायला पण झालं.
आणि हे तर बघा, AI फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर प्लॅनिंगमध्ये सुद्धा मदत करतं. इथे आपण चक्क 30 दिवसांचा AI आणि VLSI साठीचा स्टडी प्लॅन तयार करायला सांगितलाय, तोही रोजच्या कामासहित. किती सोपं झालं काम. तर आता लक्षात आलं असेल की एक योग्य प्रॉम्प्ट कसा लिहायचा. AIची खरी ताकद अनलॉक करण्याची किल्ली आपल्याच हातात आहे. आणि ती किल्ली म्हणजे योग्य प्रश्न विचारण्याची कला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रॉम्प्ट लिहिणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये. ही एक कला आहे. AI सोबत संवाद साधण्याची कला. आणि ही कला जितकी चांगली जमेल तितकाच AI आपल्यासाठी एक शक्तिशाली सहकारी ठरेल. तर मग आता जे काय आपण शिकलो ते वापरून बघण्याची वेळ आली आहे. विचार करा, आपला पुढचा शक्तिशाली प्रॉम्प्ट कोणता असणार आहे?